हे गाईज वेलकम बॅक टू अवर छोटासा ब्लॉग. तर दुपारच्या 2 वाजले. तर आपल्या शेतामध्ये आज गंजर असण्याचं काम चालू आहे. तर तुम्ही ज्या ज्वारीच्या भाकरी खाता ते ह्याच्यापासूनच तयार होतात. तर हे आजच्या काळामध्ये जास्त दिसत नाही, हे लुप्त होत चाललेलं आहे. तर आता सर्वांचा लंच ब्रेक आहे. कोल्ह्याला द्राक्ष आंबट म्हणतात, त्याचप्रमाणे मलाही आंबट लागतात, कारण त्याच्यामध्ये अजून तेवढी शुगर उतरली नाही. तर आमचा मोत्या बागेच्या गार सावलीमध्ये गाढ झोपी गेलेला आहे. तर बागेमध्ये गेलोयच म्हटल्यावर रिकाम्या हाताने कसं यायचं. गावाकडे जगण्याचा हाच फायदा आहे. तर आपल्याला एक आता व्हिडिओ शूट करायचा आहे. बाकीच्या सगळ्यांचा लंच ब्रेक झालेला आहे. आता आपण आपला लंच ब्रेक करूया. त्यासाठी एक कैरी तोडून घेतली. लंच ब्रेक झाल्यानंतर कामाला पुन्हा सुरुवात झालेली आहे. आजचं वातावरण थोडंसं वेगळं वाटते, कारण की हवेमध्ये जास्त ह्युमिडिटी आहे. रात्री पावसाची शक्यता दिसते. उन्हापासून वाचण्यासाठी आपण शेतामध्ये अशा प्रकारे शेल्टर करून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने बाजूवरती बसून गावाकडील साधं जेवण जेवण्यात एक वेगळीच मज्जा आहे. तर लंच ब्रेक झाल्यानंतर थोडंसं फ्रेश होऊन आपण कामाचा आढावा घेऊया. याच्याकडे बघून वाटलं बालपण देगा देवा. तर गंजर असण्याचं काम अजूनही चालूच होतं. इकडे या माशांचं रवण करण्याचं काम चालू आहे. तर थोड्याशा कामांचा आढावा घेऊन आपण आपल्या बेस कॅम्पवरती रिटर्न आलो आहे. तर आजच्या या मिनी ब्लॉगला इथेच एंड करूया, कारण की आपल्याला आता घरी जाऊन बाकीची बरीचशी कामं आहेत जी आपल्याला कंप्लीट करायची आहेत. तर भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.